अजित पवार पुण्याच्या शनिवार पेठेतील तानपुरा पुलाच्या पाहणीला पोहोचले अजित पवार। महाराष्ट्रातील माओवादी चळवळीला जबरदस्त दणका, कुख्यात माओवादी भूपती आला शरण। भूपतीचे 60 माओवादी साथीदार सुद्धा महाराष्ट्र पोलिसांना शरण। उत्तर प्रदेशच्या योगीराजमध्ये गुंडांचा खात्मा, आतापर्यंत उत्तर प्रदेशात 256 गुंड ठार। मनसेची पणती, उद्धव ठाकरे पेटवणार, मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे असणार उद्घाटन। मवियाचं गाडं पुन्हा आयोगाच्या उंबरठ्यावर, मंगळवारची चर्चा समाधानकारक नाही, आजच्या पत्रकार परिषदेवर महाराष्ट्राचं लक्ष। मवियाला हव्यात मतपत्रिकेवर निवडणुका, मतचिठ्ठी शक्य नसेल तर मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायचा मवियाचा आग्रह। टेरिफमुळे अमेरिकेमध्ये फराळ पाठवणं महागलं, यंदाच्या वर्षी मागणीमध्ये 25% घट। निवडक स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद, दिवाळी दरम्यान गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय। जैसलमेरमध्ये शोककळा, प्रवासी बसला आग, 20 जणांचा मृत्यू तर बस दुर्घटनेमध्ये 16 जण गंभीर जखमी। आंदोलनाआधीच मवियामध्ये मतमतांतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राज ठाकरेंची सावली सुद्धा नकोशी। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी तिघांना जामीन, वीरेंद्र तावडे, अमोल काळे, शरद कळसकरांना जामीन मंजूर। राम शिंदेंनी घायवळ प्रकरणातील आरोप फेटाळले, शिंदेंकडून रोहित पवार यांच्यावर टीका, पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देत असतं, राम शिंदेंच्या आरोपांनंतर रोहित पवारांचा पलटवार। मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठीच क्लस्टर योजना आणली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य।